नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, वर्षात ह्या 3 नवरात्री येत असतात. पहिली तर शारदीय नवरात्र, दुसरं चैत्र नवरात्र आणि तिसरी ही म्हणजे शाकंभरी नवरात्र, जी की बघा पौष महिन्यामध्ये पौष अष्टमी पासून नवरात्री उत्सव हा चालू होत असतो. तर बघा, या दिवसापासून नवरात्र उत्सव चालू झाल्यानंतर ना आपल्या घरात बघा, अगदीच तुमच्या घरात घट उत्सव होत असो किंवा नसो तरी सुद्धा आपल्याला ही नवरात्र साजरी करायची असते. बऱ्याच जणांना माहिती आहे की चैत्र नवरात्री किंवा अगदीच की शारदीय नवरात्री प्रत्येकाच्या घराघरात साजरी केली जाते, पण शाकंभरी नवरात्री आहे ती बऱ्याच जणांना माहितीही नसेल, बऱ्याच जणांना माहितीही असेल. पण बघा, शाकंभरी नवरात्र जसं की आपण शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करत असतो, तशी शाकंभरी नवरात्र ही देखील साजरी केली जाते. या दरम्यान ह्या 7 दिवसाच्या दरम्यान बघा, पौष अष्टमी पासून पौष शुद्ध अष्टमी पासून ही नवरात्र चालू होत आहे. अगदीच 28 डिसेंबर पासून ही नवरात्र, शाकंभरी नवरात्र ही चालू होत आहे. ती पौष पौर्णिमापर्यंत ही नवरात्र उत्सव चालणार आहे. तर या दरम्यान आपल्याला शाकंभरी देवीची मोठ्या प्रमाणात सेवा करायची असते, म्हणजेच की आपल्या कुळदेवीची मोठ्या प्रमाणात सेवा अर्चना करायची असते, उपासना करायची असते. पूर्ण वर्षभरात हे 4 नवरात्री येत असतात. एक शारदीय नवरात्र, एक चैत्र नवरात्र, एक शाकंभरी नवरात्र म्हणजेच की आणि चौथी गुप्त नवरात्र. बघा, 2 आपण साजरी करतो, 2 ह्या गुप्त असतात. तर बघा, शाकंभरी नवरात्री मध्ये सुद्धा आपण जसं आपल्या कुळदेवीची म्हणजेच की शारदीय नवरात्र असू दे, चैत्र नवरात्रीमध्ये असू देत, आपण कुळदेवीची मोठ्या प्रमाणात सेवा अर्चना करत असतो. त्याच पद्धतीनं आपल्याला शाकंभरी नवरात्रीमध्ये सुद्धा अगदीच की बघा, बऱ्याच जणांना माहिती नसेल, पण या दरम्यान अगदीच काहींच्या घरात घट सुद्धा बसवले जातात. अगदी तुमच्या घरात जरी घट बसवले जात नसतील तरी सुद्धा हा नवरात्रीचा कालावधी खरंच खूप महत्वपूर्ण मानला जातो. आपल्या कुळदेवीचा सूक्ष्म रूपात आपल्या घरी वास होत असतो, त्यामुळे या दरम्यान सुद्धा आपल्याला सेवा अर्चना करायची असते. बघा, अगदीच की घट जरी बसवला जात नसेल तरी सुद्धा या 7-8 दिवसाच्या दरम्यान म्हणजेच 28 डिसेंबर पासून ही नवरात्र चालू होत आहे. ती पौष पौर्णिमापर्यंत ही नवरात्र चालणार आहे. या दरम्यान अगदीच आपल्याला आपल्या देवघरात अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे, त्याचबरोबर सेवा सुद्धा करायच्या, जे की मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. अगदीच की बघा, शाकंभरी नवरात्रीबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आता, तर चला पाहूयात. शाकंभरी नवरात्र हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण असून ज्यात शेतकऱ्यांची देवी शाकंभरीची पूजा केली जाते. या काळात शाकभाज्यांचे नैवेद्य दाखवून देवीला प्रसन्न केले जाते. शाकंभरी देवी सिंहासनावर विराजमान असून तिच्या 8 हातामध्ये विविध शस्त्रे असतात व ती निसर्गाचे व पोषणाचे प्रतीक मानले जाते. देशस्थ रूपी ते ब्राह्मण त्यांच्या कुटुंबातील शाकंभरी देवी ही त्यांची कुळदेवी आहे. तिचेच दुसरे नाव बनशंकरी सुद्धा आहे. बनशंकरी ही विजापुरातील बदामी येथे त्या देवीचं मंदिर आहे. या नवरात्रीच्या काळात तिथे रथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो व वर्षभर दर शुक्रवारी पालखी काढली जाते. देवी भागवतामध्ये देवी उत्पत्तीची कथा अशी आहे. एकदा पृथ्वीवर भरपूर वर्ष पाऊस पडला नाही. लोक तडफडून मृत पडू लागले. खूप मोठा दुष्काळ पडला तेव्हा देवीने शाकभाज्या उत्पन्न करून जगाला वाचवले. शाकंभरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून ती साक्षात माता पार्वती आहेत. शाकंभरी देवीला अंबरी म्हणजे शाखांचे वस्त्र परिधान करणारी म्हणतात. या देवीला शताक्षी म्हणजे 100 डोळ्यांची देवी असेही म्हटले जाते. तर दुसरी कथा अशी सुद्धा आहे की भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती मातेने वनात जाऊन कडक तपश्चर्या केली होती, म्हणून त्यांना बनशंकरी असेही म्हणतात. शाकंभरी देवी ही फळभाज्यांची व धान्याची देवता आहे, म्हणजेच ती अन्नपूर्णा माता देखील आहे. तर बघा, शाकंभरी नवरात्र याबद्दल मी थोडक्यात माहिती आणि कथा सुद्धा तुम्हाला सांगितली आहे. तर बघा, या दरम्यान आपल्याला सेवा कोणती करायची तर त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे. अगदीच तुमची कुळदेवी कोणतीही असू देत तरी सुद्धा तुम्हाला या दरम्यान आपल्या कुळदेवीची सेवा करण्याला तेवढंच महत्वपूर्ण मानलं गेलेलं आहे. बघा, अगदीच आपल्या पितरांचा किंवा गुरूंचा आशीर्वाद असणं जेवढं गरजेचं असतं तेवढंच की आपल्या कुळदेवी कुलदैवताचा सुद्धा आशीर्वाद आपल्यावरती असणं तेवढंच गरजेचं असतं. तर बघा, आधी की सुरुवातीला
बघा देवदेवतांच्या आधी सुद्धा पितरांना मान दिला गेलेला आहे. अगदीच तुमच्या घरात सकाळी देवपूजेच्या आधी पितरांची सेवा केली जात असेल तर अतिशय उत्तम. पण बघा या दरम्यान आपल्याला नवरात्रीमध्ये, शाकंभरी नवरात्रीमध्ये आपल्याला कुळदेवीची सेवा करायची आहे. अगदीच की बघा तुम्हाला तर माहितच असेल की कुळदेवीची जर आपल्या घरात सेवा केली जात नसेल तर किती मोठ्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो किंवा सांसारिक अडचणी वाढतच जात असतात आपल्याला जेव्हा आपल्या कुळदेवी कुलदैवताचा आशीर्वाद घरावरती नसेल, कुटुंबावरती नसेल तर. त्यामुळे आवर्जून अगदीच की काही जण असे असतात की फक्त नवरात्रीमध्ये सेवा करतात, इतर दिवशी सेवा करत नाहीत. पण असं नाही, मंगळवार शुक्रवारी सुद्धा आपल्या कुळदेवीची सेवा किंवा डेली आपले थोडी का होईना पण सेवा ही झालीच पाहिजे आपल्या कुळदेवी कुलदैवताची. तर बघा ही सुद्धा नवरात्र तशीच आहे की आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये आपल्या कुळदेवीची सेवा मोठ्या प्रमाणात आपल्याला करायची आहे. अगदीच की या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर केंद्रात सुद्धा शाकंभरी नवरात्री निमित्त हे केलं जातं. दुर्गा सप्तशतीचे पाठ मोठ्या प्रमाणात केले जातात. तर तिथं सुद्धा जाऊन तुम्ही नक्कीच रोज एक पाठ तिथं केला जातो. 7-8 दिवस पाठ चालत असतात. तर तिथं सुद्धा सामूहिकरित्या तुम्ही सेवेला ते बसू शकता. त्याचबरोबर अगदीच केंद्र जवळ नसेल तर घरी सुद्धा तुम्ही आपल्या कुळदेवीची सेवा करू शकता. ज्यांना खरंच शक्य असेल तर त्यांनी 8ही दिवस पाठ करावा. ज्यांना शक्य नसेल त्यांनी निदान एक पाठ 3, 5, 7 जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे पाठ तुम्हाला नक्कीच करायचे आहेत. अगदीच की बघा या दरम्यान आपल्या कुळदेवीची सेवा करण्याला तेवढंच महत्व आहे. जेव्हा आपण नवरात्रीमध्ये सेवा करतो ना तर ती कितीतरी पठीने आपल्याला ती फलद्रूप ठरत असते सेवा. त्यामुळे आवर्जून करा. बघा अगदीच तुमच्या घरात कुळदेवीचा मूर्ती फोटो टाक असेल तर त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. ज्यांच्या घरात काहीच नसेल तर त्यांनी अगदीच अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन नक्कीच करू शकता. मग तुम्ही श्रीसूक्त म्हणत सुद्धा कुंकुमार्चन करू शकता किंवा अगदीच नवरनव मंत्र म्हणत सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. जास्तीत जास्त श्रीसूक्ताचं पाठ करण्याचा प्रयत्न करा. कारण बघा तुमची कुळदेवी कोणतीही असू देत तरी सुद्धा तुम्ही श्रीसूक्ताचं जास्तीत जास्त पाठ करू शकता. श्रीसूक्त हा खरंच खूप प्रभावशाली मानलं गेलेलं आहे. त्याचं सुद्धा जास्तीत जास्त पठण करण्याचा प्रयत्न करा. अगदीच तुमची कुळदेवी कोणतीही असू देत, 9 मंत्र एक माळ तरी आवर्जून करा. बघा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. बघा 3.5 शक्तिपीठांचा उल्लेख यामध्ये केलेला आहे जे की 9 मंत्र खूप प्रभावशाली आहे. तुमची कुळदेवी कोणतीही असली तरी सुद्धा तुम्ही 9 मंत्र आवर्जून पठण म्हणजे हे करू शकता. जास्तीत जास्त माळी जप करू शकता. त्याचबरोबर येतं की बघा अगदीच या दरम्यान आपल्याला अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित ठेवायचा आहे. घरात बघा काही नियम सुद्धा पालन करणं तेवढंच गरजेचं आहे जेव्हा तुम्ही ही सेवा करता. अगदीच की नवरात्रीमध्ये मग कोणतीही नवरात्री असू दे तरी सुद्धा या दरम्यान आपल्या घरात सूक्ष्म रूपात आपल्या कुळदेवीचा घरात अखंड वास राहत असतो. त्यामुळे घरात कटकटी भांडणं होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. घरातलं वातावरण सात्विक राहिलं गेलं पाहिजे. घरात बघा आपल्याला मांसाहार करायचा नाहीये, खायचा सुद्धा नाहीये. शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शक्य असेल तर. त्याचबरोबर या दरम्यान बघा ज्यांना खरं शक्य असेल तर त्यांनी दुर्गा सप्तशतीचं पाठ आवर्जून करावं. पण काही कारणास्तव शक्य नसेल तर बघा सिद्धकुंजिका स्तोत्राचं सुद्धा तुम्ही 11 वेळा पठण करू शकता. त्या सिद्धकुंजिका स्तोत्रामध्ये असं सुद्धा सांगितलं आहे की बघा जेव्हा तुम्ही 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र पाठ करता, सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळा पठण करताना तर तुम्हाला दुर्गा सप्तशती एका पाठाचं पुण्यफळ भेटत असतं. त्यामुळे ते सुद्धा आवर्जून पठण करा. आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये सुद्धा सिद्धकुंजिका स्तोत्र दिलेलं आहे. खूप प्रभावशाली आहे, खूप छान असं आहे. म्हणायला सुद्धा सोपं आहे. अगदी संस्कृत मधलं असलं तरी सुद्धा खूप छान म्हणायला आहे. नवीन असाल थोडा टाइम लागू शकतो पण एकदा सवय लागल्यानंतर खूप छान वाटतं. सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणताना सुद्धा खूप प्रसन्न वाटतं. त्यामुळे खरं ज्यांना जशी शक्य असेल त्यांनी या नवरात्रीमध्ये तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा. बघा शाकंभरी देवी ही शाकभाज्यांची देवी आहे. ती उत्पत्ती करणारी आहे शाकभाज्यांची. त्यामुळे बघा शाकंभरी पौर्णिमेला, पौष पौर्णिमेला
त्या देवीला शाकभाज्यांचे नैवेद्य, जे की 56 भोग 56 भाज्या यांचा नैवेद्य दाखवला जातो. तर बघा ते सुद्धा व्हिडिओ एक सेपरेट आपल्या चॅनलवरती नक्कीच येणार आहे शेवटी, नैवेद्य वगैरे कसा करावा किंवा काय त्याबद्दल. पण या दरम्यान आपल्याला नक्की ही सेवा करा. आणि बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की ती शेतकऱ्यांची देवी आहे. शेती उत्तम प्रकारे पिकावी, सुख समृद्धी घरात नांदावी. त्याचबरोबर बघा आपण जे पीक करत आहोत तर त्यामध्ये सुद्धा पीक चांगल्या प्रतीचं यावं ह्यासाठी सुद्धा शाकंभरी देवीला आपण या दरम्यान साकडं घालत असतो किंवा सेवा करत असतो. शेतकऱ्यांची देवी म्हणून म्हणजे शेतकऱ्यांची देवी म्हणून ही त्या देवीला संबोधलं गेलेलं आहे. त्यामुळे सर्वांनी ही सेवा करा. आणि ती अन्नपूर्णा माता आहे, साक्षात ती माता पार्वती आहे, तिची आपल्याला सेवा करायची आहे, आपल्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे या दरम्यान. त्यामुळे आवर्जून सेवा करण्याचा प्रयत्न करा. जशी जमेल, जेवढी जमेल त्या पद्धतीची आपल्याला सेवा करायची आहे. आणि कुलदेवीची सेवा कधीही वाया जात नाही. आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती जर कुलदेवी, कुलदैवताचा आशीर्वाद असेल तर कोणतेही कार्य असफल होत नाही, ते पूर्णत्वात जातात. त्यामुळे आपल्या कुलदेवीचा जर आशीर्वाद असेल ना तर कोणतेही संकट, सांसारिक अडचणी आपल्यावरती येत नाही. त्यामुळे आवर्जून ही सेवा करा. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि चॅनेलवरती नवीन असेल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.